वाशिममधली सभा संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत। ठाण्यामध्ये कासर वडवली या परिसरामध्ये वालावलकर मैदानात मोदींची मोठी सभा पार पडणार आहे। त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ म्हणून बॅनर घेऊन काही लोक या कार्यक्रमामध्ये दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आज या सभास्थळावरून आपल्या सोबत आहेत। अक्षय, कशी तयारी करण्यात आलेली आहे या सभेची? मी सध्या या वालावलकर मैदानाच्या समोरच आहे आणि इथे आपण पाहत आहे गेल्या किमान 2 तासांपासून वेगवेगळ्या शहरांमधून अनेक महिला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इथे आलेल्या आहेत। आणि आपण बघताय किती मोठ्या प्रमाणात गर्दी या एका सभेसाठी झालेली आहे। तब्बल 20 ते 25 हजार खुर्च्या या सभेसाठी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या खुर्च्या भरल्या जातील इतक्या मोठ्या प्रमाणात बायका किंवा महिला या सभेसाठी आलेल्या आहेत। अनेक महिलांच्या हातामध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ असे बॅनर आहेत आणि हे सगळ्या महिला आता आतमध्ये जाताना चेकिंग करून आतमध्ये जाते। दोन्ही बाजूने ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई, हे जे केले जाणार आहे। दुसरीकडे महिला लाडक्या बहीण योजना ज्यांना आतापर्यंत त्या पात्र झालेल्या आहेत अशा महिलांना चेकचं वाटप केलं जाणार आहे। पंतप्रधान स्वतः त्यांना चेक देणार आहेत। महिला सक्षमीकरणाचा हा कार्यक्रम आहे असं सांगितलं जात आहे आणि पूर्वमुक्त मार्ग जो आहे त्याचा विस्तार हा घाटकोपरपासून आनंदनगरपर्यंत करायचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे मुंबईची जी मेट्रो 3 आहे त्या मेट्रो 3 या मार्गिकेसाठी इथे लोकार्पण केलं जाईल। हे लोकार्पण जे आहे ते नाममात्र असेल, मात्र स्वतः पंतप्रधान या कार्यक्रमानंतर मेट्रो 3च्या प्रवासासाठी जाणार आहेत आणि बीकेसी ते सांताक्रूज आणि सांताक्रूज ते बीकेसी असा प्रवास देखील सुद्धा पंतप्रधान करणार आहेत। त्यामुळे या ठाण्यातल्या कार्यक्रमाला खूप मोठं महत्त्व आहे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि प्रशासनाने तयारी केलेली आहे। महिला आता येऊ लागल्या। अगदी तासाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर याच मैदानाच्या मागे असलेल्या एका हेलिपॅडवर उतरवलं जाईल आणि त्याच हेलिकॉप्टरमधून नंतर पंतप्रधान मोदी हे या सभेसाठी येतील। त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या बरोबर असतील। तर दुसरीकडे या कार्यक्रमाला झाल्याच्या नंतर इथलं भाषण झाल्यानंतर मोदी हे याच हेलिकॉप्टरमधून मुंबईला जातील आणि मेट्रोचा प्रवास करतील। असा संपूर्ण त्यांचा हा दौरा आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।